नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 15 जून सकाळचे साधारणतः 10 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील, कोणते तालुके असतील त्या ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. सविस्तर माहिती देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवरती नवीन नसाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सध्या आपण सकाळची सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे. रायगड, रत्नागिरी ढगाळ वातावरण आहे. थोडंसं ढग नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात दाटलेले आहेत. मात्र सध्या तरी कुठेही विशेष पाऊस येतील अशा प्रकारचे ढग दिसत नाहीत. मात्र येत्या 24 तासातील अंदाज पाहिला तर येत्या 24 तासात आजही राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सर्वात प्रथम जर पाहिलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज दिसते. त्यासोबतच गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह आज पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पाऊस होईल. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, सांगली, साताऱ्याचे पूर्वेकडील भाग, पुण्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग किंवा पुण्याचा घाटाकडील भाग हलका मध्यम किंवा मध्यम ते जोरदार पाऊस राहतील. काही ठिकाणी हा पाऊस असेल, सार्वत्रिक नाही. राहिलेला भाग आहे मधला पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा थोडासा पाऊस होऊ शकतो. त्यातल्या त्यात आपण तालुका आणि हा अंदाज जर पाहिला तर सर्वाधिक पावसाची शक्यता तर रत्नागिरी, सिंधुदुर्गातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची आज शक्यता आहे. त्यासोबतच या ठिकाणी शहादा, शिरपूर, सिंदखेडा, चोपडा, अमळनेर, त्यानंतर यावळ, रावेर, एरंडोल, पाचोरा, भदगाव, चाळीसगावच्या आसपास, धुळ्याच्या आसपास, मालेगाव, नांदगाव, येवलाच्या आसपास आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते. कन्नड, वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता बऱ्यापैकी आहे. त्याचबरोबर भोकरदन, मोताळा, बुलढाणा, मलकापूर, बदनापूर या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज बऱ्यापैकी भागांमध्ये पाहायला मिळेल. तसेच कर्जत, जामखेड, पाटोदा, आष्टी, शिरूर, कासार, अंबाजोगाई, केज, परळीच्या आसपासही पावसाची शक्यता आज राहील. सांगोला, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, आटपाटी, जत, मान, फलटण, इंदापूर, बारामतीच्या आसपासही आज मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच वाशी, भूम, कळंब या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर इकडे एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, गडचिरोली, धानोऱ्याचा भाग असेल, मुळचेरा असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गोंदिया, सालकेसा, सडकंजुनी, देवरी, तिरोडा या ठिकाणी सुद्धा मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. हे जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत, या तालुक्यांना व्यतिरिक्तही राज्यातील इतर ठिकाणी जसं आपण जिल्ह्याचा अंदाज दिला तशा प्रकारे पाऊस होऊ शकतो. पण पावसाची व्याप्ती ही किंवा तीव्रता ही सगळीकडे एक समान नसेल. आणि हा जो पाऊस आहे तो मेघगर्जनेचा आहे. म्हणजे एकाच तालुक्यामध्ये एखाद्या गावात पडला त्या ठिकाणी जोरदार पडतो, तर त्याच तालुक्यातील दुसऱ्या गावामध्ये पाऊस हा हुलकावणी देत असतो. त्यामुळे अशा प्रकारचा हा वळवाचा पाऊस सध्या सक्रिय आहे. आणि सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हिंदी चॅनलवरती पुढील 3 दिवसाचा अंदाज दिलेला आहे, तो सुद्धा नक्की पाहून घ्या.